नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय ग्राउंडेड विजन आणि आज आपण रत्नागिरीपासून थोडं लांब चाललोय, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला चाललोय. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवतो की आपण छत्रपती संभाजीनगरला का चाललोय, कशाने जातो. आता इथून तर आपण आपल्या गाडीनेच चाललोय चिपळूणपर्यंत आणि त्याच्यानंतरला आपण बसने जाणार आहोत. तर हा प्रवास सोबत करूयात. चिपळूणला आलो आपण आणि आपण ह्या ट्रॅव्हल्सने संभाजीनगरला चाललोय. आम्ही बसचा चार्ज घेतला आता आणि दीक्षांत सर बस चालवणार आहेत ना. हा, दीक्षांत सर बस चालवणार आहेत आणि मी काय क्लीनरला मी इकडे आहे. सपोन सर तुम्ही काय करणार आहात? पैसे. सपोन सर पैसे कलेक्ट करणार आहेत आणि आपलं जबरदस्त आहे. दीक्षांत सर थोड्या वेळात आपल्या जागेवर बसतील. मग आपण निघू संभाजीनगरला. जाताना तुम्हाला दाखवतो. एक प्रवासी थांबलोय ना, म्हणजे फ्लाईट उडणार नाही एवढ्या लवकर, कारण एक आमचा प्रवासी यायचा आहे, त्याला घेऊन आम्ही निघणार आहोत. नाश्ता वगैरे सर्वांचा झाला आहे. सपोन सरांनी चकली वगैरे काहीतरी खाल्ली. काय खाल्ली सपोन सर? चकली खाल्लेली आहे. दीक्षांत सरांचं विमान लेट झाला आज आमच्या. दीक्षांत सर म्हणतात समोर हॉटेल होता, चपाती आणि भाजी खाल्ली असती, वडापाव खाल्ला त्याचे. दीक्षांत सरांनी आज एकच वडापाव खाल्लेला आहे. माझा एक आता प्रोटीन बार खाऊन झालाय. नाश्ता सकाळी करून आलो होतो. आता बघूया पुढे जेवायला आपल्याला साताऱ्यात थांबायचं आहे. तोपर्यंत पुढे थांबणार नाही. सर्व बाकी बसले, तोपर्यंत सर्व उपाशी आहेत. आपण 3 वाजता साताऱ्यात आलोय आणि मागे बघताय तर एक्सप्रेस वे आहे आणि 3 वाजता आपण जेवायला थांबलो होतो. आणि हे जे हॉटेल आहे वेज मंडळी, मागे आपली गाडी दिसते त्याच्या बाजूला जे हॉटेल आहे वेज मंडळी, तिथे आपण जेवायला थांबलो होतो. आणि सातारमध्ये आल्यावरती फेमस काय, तर मागे बघाल सातारचे कंदी पेढे, त्याचा एक मोठा स्टॉल आहे. आणि मी फर्स्ट टाइम ॲक्च्युली आलोय साताऱ्यामध्ये. त्याच्या आधी एकदा पुण्यावरून आपण जेव्हा गाडी घेतली होती तेव्हा पुण्यावरून जाताना आलो होतो. आणि मागे बघाल तर उसाचा ट्रक जबरदस्त वाटतोय, खूप सुंदर मस्त. चला निघालो आपण, जेवलो आणि आता साताऱ्यावरून आपण शनी शिंगणापूरला निघालो. गाडी निघाली आपली, आमचा प्रवास चालू आहे. साडेसहा वाजलेत आणि आपण मोरगावमध्ये आहोत. आता इथे पेट्रोल पंप आहे, डिझेल भरण्यासाठी आपण थांबलो आणि आपल्याला इथून शनी शिंगणापूरला जायला मला वाटतं 9 वाजतील. गाडीमध्ये मजा मस्ती, गाणी ऐकतात सर्वजण. लुडो खेळत होतो, त्याच्यामध्ये मी हरलो आहे, शेवटला आलो आहे आणि बाकीचे लोक जिंकलेले आहेत 3 जण. आपण मोरगावला आलो आहे, श्री मयुरेश्वर मंदिर, गणपती मंदिर. आणि आता सर्वजण मागून येत आहेत, दर्शन घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला इथून निघायचं आहे. इथे मागे बघाल इथे मंदिर आहे आणि आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण निघणार आहोत तिथून. आपण येऊन पोचलोय गणपती मंदिरामध्ये. बघा दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण परत निघालोय परतीच्या प्रवासाकडे. आणि आता आपल्याला इथून जायचं शनी शिंगणापूरला. आपली बस बाहेर उभी आहे आणि दीक्षांत सर पण आपल्यासोबत. दीक्षांत सर, तुम्ही पहिल्यांदा आला होतात त्याच्या आधी? नाही, आपण पहिल्यांदा आलोय. हा, आणि सर्वांनी चांगलं दर्शन घेतलंय, मस्त दर्शन झालंय. आणि आता मी परत निघालोय आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे शनी शिंगणापूरमध्ये आणि तिथेही आम्ही पहिल्यांदाच चाललोय. तर बघूया पुढचा प्रवास. इथे येऊन मस्ती पण काही कमी झालेली नाही. मागे चिंचाचं झाड आहे आणि दीक्षांत सर आमचे चिंच पाडलेत ऑलरेडी चिंच. आणि ते झाड बघाल ना मागे, तर हे चिंच पाडतायत. हो, पडेल चिंच, बघूया पाडताना. हा, आणि भरपूर चिंचा पडल्यात, भरपूर. तुम्हाला दाखवतो, भरपूर चिंचा पडल्यात. आणि
आणि इथे कोण चिंच खात नाही वाटते, ते भरपूर एवढ्या चिंच झाल्या. आमच्याकडे जर असल्या असतं तर पूर्णपणे चिंच पाडून आम्ही संपवल्या असत्या. बघूया चिंच किती आहेत सर, आणि एका दगडात किती चिंच पडल्यात दाखवा हो. एवढ्या चिंच पडल्यात एका दगडात. आता हे आपल्याला ठेवून द्या, गाडीमध्ये ठेवून द्या, म्हणजे आपल्याला होतील. मजा यार, म्हणजे दर्शन पण झालं, बाजूला चिंचा पण मिळाल्या, अजून काय पाहिजे. भारी आहे. आता चहा प्यायला जायचं, चहा पण पिऊयात. वा, फायनली 1 वाजता आपण येऊन पोचलोय शनी शिंगणापूरमध्ये. आणि हे बाजूला बघताय हॉटेल, इथे आपला स्टे आहे. आणि आज रात्री आपण इथे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी इथून निघणार आहोत. चला तुम्हाला हॉटेल दाखवतो. एंट्री करून घेतली आपण आणि आता झोपायचं आहे. ऑलरेडी 1:30 वाजलेले आहेत आणि झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठून मंदिरात जायचं आपल्याला. तर मग आता झोपायला जाऊयात आणि उद्या सकाळी मस्तपैकी तुम्हाला मंदिर दाखवतो. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. आता आपण 6:30 वाजलेत, 6:45 होत आलेत आणि आपण मंदिरामध्ये चाललो आहे. तयार वगैरे आपण झालो आहे, मंदिरामध्ये चाललो आहे आणि बाहेर थोडा अंधार आहे, उजेड झाला आहे. तर मंदिरात जाऊयात, तुम्हाला मंदिर दाखवतो आणि मग परत आपल्याला हॉटेलला यायचं आहे. हा हा, 1 नंबर आहे ना, गुलाबी 1 नंबर वाटते, जबरदस्त. मागे बघाल ना तर गुलाबी गुलाबी झाले सर्व. चांगलं हॉटेल होतं. पण सर हॉटेल कसं होतं? एकदम मस्त, फर्स्ट क्लास. मस्त हॉटेल होतं, जबरदस्त होतं आणि नवीन ॲक्च्युली प्रॉपर्टी आहे. तुम्ही मागे बघाल, सुंदर प्रॉपर्टी आहे. फक्त आपल्या मागे मंदिर आहे आणि आता आपण हा मंदिराचा एरिया आहे. ॲक्च्युली पार्किंग आहे इकडे आणि मस्त आहे, खूप चांगल्या पद्धतीनं बनवलं आहे. मी पहिल्यांदाच आलो ह्या प्लेसमध्ये. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. आतमध्ये आपल्याला जर अलाउड असेल शूट करायला तर दाखवूयात, नाहीतर आपण दर्शन घेऊयात आणि येऊयात. मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आपण आणि जायला आहे पूर्ण. मंदिरात गेल्यानंतरला शनिदेवाला ॲक्च्युली तेल वगैरे द्यायचं असतं, ते आपण घेतलं आहे. सर्व तेल घेतलं आहे, ज्या ज्या गोष्टी लागतात त्या घेतल्या आणि खूप सुंदर बनवलं आहे. म्हणजे खूप छान. मंदिरात जात असताना ज्या चांबड्याच्या गोष्टी आहेत, म्हणजे बेल्ट असेल, त्यानंतर अजून काही गोष्टी असतील, तर तुम्हाला त्या काढून ठेवायच्यात, कारण चांबड्याच्या गोष्टी घेऊन नाही जायच्या. आणि असा हा मंदिराकडे जायला रस्ता आहे. सकाळी सकाळी मंदिरामध्ये खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आणि आपण अशा तीर्थक्षेत्रांवरती जर येत असू तर ॲक्च्युली सकाळचे दर्शन जर घेतो आपण तर खूप चांगलं आहे. एकदम सकाळी सकाळी मस्त दर्शन झालं आहे, ना कोणती गर्दी ना लाईन, एकदम लगेच दर्शन झालं आहे. आणि ॲक्च्युली शनी शिंगणापूरला मी पण पहिल्यांदाच आलो आहे. तर इथे शनिदेवावरती तेल वाहणं हे भरपूर महत्त्वाचं असतं आणि ते पण आपण केलं आहे. आणि इथे प्रसाद मिळतो, तो प्रसाद पण आपण घेतला आहे. बाकीचे आपले लोक, काही लोक लवकर आले होते, आपण आता आलो होतो. आणि हेच आपण मंदिराच्या इथेच आहोत. आता दर्शन झालं आहे, आता आपल्याला जायचं आहे संभाजीनगरला आणि तिथे आपला आज एक इव्हेंट आहे. ॲक्च्युली आपण मंदिरं करत करत त्या इव्हेंटला जाणार आहोत आणि तिथून
आपल्याला मग रात्री निघायचं आहे. मग इव्हेंटच्या इथे पण तुम्हाला दाखवतोच आणि रात्रीचा पण प्रवास दाखवतो. चला तर मग कसं झालं दर्शन? मस्त एकदम मस्त छान झालं ना, एकदम सर्व मस्त झालं. दर्शन झालं सकाळी सकाळी जेव्हा आपण दर्शन घेतलं आहे आणि मंदिर आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघाल ना, खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे अशी आपल्याकडे स्थळं म्हणजे जी काही आपली तीर्थस्थळं आहेत ही अशा पद्धतीनंच खरंच ॲक्च्युली डेव्हलप व्हायला पाहिजेत. आजूबाजूला बघाल पूर्णपणे एकदम मस्त डेव्हलप केलं आहे आणि सकाळी सकाळी मंदिरामध्ये आल्यामुळे भरपूर चांगल्या गोष्टी फील होतात, पॉझिटिव्हिटी येते आणि हीच पॉझिटिव्हिटी आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण दिवसभर काम करते. अकरा वाजलेत आणि आपण दिवसभर सर्व प्रोग्राम वगैरे संपवून निघालो आहे रत्नागिरीमध्ये जायला. जेवलो आपण आता आणि आपल्याला सकाळ मला वाटतं दुपार होईल रत्नागिरीमध्ये पोचायला. तर बघू, रात्रीचं ट्रॅव्हलिंग करायचं आहे. सकाळी चिपळूणमध्ये पोचल्यानंतरला आपण तुम्हाला दाखवू. रात्री निघून आपण 8 वाजता साताऱ्यामध्ये आलो आणि नाश्ता करायला थांबलो होतो आपण. नाश्ता झाला आहे, आता निघायचं आहे परत. थंडी भरपूर आहे आणि आता जेव्हा सूर्यवरती येत आहे तर एक चांगलं वाटतं आहे, फ्रेश वाटतं आहे. पण इकडे थंडी आपल्या कंपॅरेटिव्हली थंडी भरपूर आहे आणि आता निघायचं परत आपल्याला रत्नागिरीमध्ये जायला. रत्नागिरीमध्ये पोचेपर्यंत 12:30-1 पण वाजतील, कारण रोड पण काही खराब आहे आणि जाताना घाट लागणार आहे साताऱ्यामधून. नाश्ता करायला इथे थांबलो होतो आपण. शिवनेरी करून एक हॉटेल आहे मागे, इथे थांबलो होतो. बाकीचे नाश्ता करतात. आपण चहा घेतला आहे आणि मस्त वाटतं आहे. सकाळी सकाळी छान वाटतं. आपण चिपळूणवरून निघाल्यानंतर रत्नागिरीमध्ये जायला जात होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक गाडी पंक्चरवाली भेटली की त्यांचा टायर पंक्चर झाला होता आणि त्याच्या मागे जी गाडी आहे ती आपली गाडी आहे. मला आता घरी आलो आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण भरपूर मोठी दिवसांची जर्नी झाली आहे. भरपूर 2-3 दिवस ट्रॅव्हलिंगच करत होतो आणि आज पण आपल्याला एक संधी मिळाली की त्या मॅडमना गरज होती मदतीची आणि ती मदत आपण केली. आणि अशी मदत तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की करा, कारण त्या एकट्या होत्या, गुजरातवरून आल्या होत्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.